15 तारखेपर्यंत थांबूया. आज 11 तारीख आहे. कुठलं कुठलं नाव? आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं. जी 4 नावं सुचवली होती त्यातली आता योग्य अशी चर्चा सुरू आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्षपद मला मिळेल, पण तशी चर्चाच झाली नव्हती. तसंच मी तुम्हाला सांगतोय काय अशी ठराविक महत्त्वाची पदं आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्त्वाची पदं आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढं केलं असेल. ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असू शकते. कार्याध्यक्ष असणार नाही असणार हे 15 तारखेला अध्यक्ष डिक्लेअर होतील असं मला वाटतं. आणि त्यानंतर काही दिवसात बाकीची पदं त्या ठिकाणी दिली जातात. असं मला वाटत नाही ते ईडीला घाबरतात. कशाला घाबरतात? त्यामुळे ही चर्चा असते. अनेक लोक जे घाबरलेले आहेत ते आता शिफ्ट झालेले आहेत. ते आता सरकारमध्ये जाऊन बसलेले आहेत. विचारासाठी जेव्हा आपण लढतो तेव्हा सोपं नसतं. अनेक अडचणी सोसाव्या लागतात. कष्टातून एखादी कंपनी आपण मोठी केलेली असती त्याच्यावर सुद्धा हे लोक अडचण आणताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. एखाद्या लोकांकडे संस्था असतात त्या संस्थेला सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आणलं जातं. आता कुणाल पाटील आहेत. आता पुरंदरची चर्चा तिथं सुरू झालेली आहे. मग कुठेतरी त्यांच्या संस्थेवर व्यवसायावर दबाव टाकून अडचणीत आणून मग कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. आत्तापर्यंत आम्ही सुद्धा अनेक अडचणीला सामोरे जाऊन सुद्धा विचाराबरोबर राहिलेलो आहोत. जर सगळेच त्यांच्याकडे गेले मग लोकांसाठी लढणार कोण असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडतो. म्हणून आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर त्या ठिकाणी लढत आहोत. अनेक लोक दबावामुळे विकासाची कामं मिळावी, व्यवसायाला काही अडचणी आल्यात त्या सुटाव्यात यासाठी सुद्धा निर्णय घेऊ शकतात. आता जे जगताप भाऊ माजी आमदार तुम्ही नाव घेताय ते खरंच जाणार आहेत का नाही हे माहीत नाही. पण काँग्रेसचा राजीनामा पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी दिला असं आम्हाला कळतंय. आणि जेव्हा असं होतं आणि चर्चा फार वरपर्यंत जाते मग कुठेतरी निर्णय तो घेतला जाऊ शकतो. जसं कुणाल पाटलांनी निर्णय तिथं घेतला, ठोपटेंनी तिथं निर्णय घेतला. म्हणजे अजितदादांचे आमदार कुठे आहेत तिथं BJP उमेदवार घेत आहे. जसं की आपण जर बघितलं तर मुळशी तो भाग आहे तर तिथे जे आत्ता अजितदादाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात ठोपटे भाजपली काँग्रेसमधून घेतले. आता पुरंदरमध्ये आपण जर बघितलं तर तिथे माजी मंत्री हे शिवतरे साहेब आहेत. आता ते कुठल्या पक्षाचे? शिंदे गटाचे. तिथं आता जर जगताप BJPत जात असतील तर BJPने तिथं सुद्धा शिंदेच्या विरोधात एक पर्याय उभा केला. म्हणजे असं दिसतं